Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते. मित्र, क्षेत्र कोणतंही असो त्यामध्ये उत्तम मार्गदर्शकाची भूमिका ही खूप महत्वाची असते आणि आपल्या या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये तर एक उत्तम मार्गदर्शक आणि त्याने दाखवलेली दिशा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात आणि हीच गरज ओळखून अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉक म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे की ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातले खास कळगे सुद्धा कळावेत आणि आधीच ज्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे एका योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची उपजिल्हाधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे आणि राज्यात ते दुसरे आलेले आहेत असे डॉक्टर रवींद्र शेळके. सर नमस्कार. 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 उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप धन्यवाद. थँक्यू. तर मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रवींद्र शेळके, प्रॉपर उस्मानाबाद जिल्हा, कळंब तालुका या ठिकाणी माझं घर आहे. माझं बालपण मोस्टली माझ्या गावाकडे म्हणजे बोर्डा या गावी झालं. 4थी पर्यंत मी जिल्हा परिषद शाळेमध्ये तिकडे शिकलो. 5वी ते 10वी पर्यंत माझं शिक्षण कळंब माझ्या होमटाऊन तिथे झालं. त्यानंतर 11वी 12वी साठी मी लातूर ला गेलो. तिथे सुशीला देवी देशमुख 70-30% रूल आहे, त्यामुळं शाहू कॉलेजला ऍडमिशन मिळत नव्हतं. 84% होते. त्यामुळं सुशीला देवी देशमुख नावाच्या एका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि क्लासेस, तिकडचं जे क्लास कल्चर आहे त्या ह्याच्याने MBBS साठी तयारी सुरू केली. सुदैवाने सिलेक्शन झालं. 200 पैकी 196 मार्क मिळाले. चांगला रँकही होता. तर मुंबईचं, महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज या ठिकाणी मला MBBS साठी ऍडमिशन मिळालं. तोपर्यंत डोक्यात असं काही नव्हतं की आपल्याला स्पर्धा परीक्षेत कडे जायचं आहे, असं काही नव्हतं. MBBS ला गेल्यानंतर MBBS चा अभ्यास आणि तिथले मित्र, तिथलं वातावरण याच्यामध्ये गुंतून गेलो. पासआउट झाल्यानंतर आम्हाला एक कंपल्सरी बॉन्ड असतो 1 वर्षाचा MOC. तर तो बॉन्ड कम्प्लीट करण्यासाठी मी औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये रुरल हॉस्पिटल खुलताबाद या ठिकाणी माझा पहिला जॉब सुरू केला. तो जॉब करत असताना मिस्टर स्वामीनाथन सर म्हणून अँटी करप्शन मध्ये SP आहेत, त्यांच्याशी आमचा परिचय आला काही कारणाने आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मी थोडं या क्षेत्राकडे आकर्षित झालो आणि ठरवलं की UPSC साठी आपण ट्राय करूयात म्हणून. तो विचार करून 8 महिने MOC केल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला जाऊन तिथे काही क्लासेस जॉईन केले आणि सोबत माझा MBBS मेडिकलचा जॉब करत करत अभ्यास सुरू केला. होत असं होतं की तिकडे गेल्यानंतर जॉबही सोबत चालू होता आणि अभ्यासही सोबत चालू होता, सोबत क्लास पण चालू होता. तर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी तिथे उतरलो, जेव्हा प्रत्यक्षात सुरुवात केली, तेव्हा असं लक्षात आलं की थोडा सिलेबस वास्ट आहे आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर तुमचं सेल्फ स्टडी ही महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी मला वेळ मिळावा लागतो. तेवढा दुर्दैवाने मला तेवढा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे 2 अटेम्प्ट माझ्या UPSC माझी प्री होऊ शकली नाही. त्यामुळं UPSC एखाद्या वर्षासाठी स्किप करून MPSC आपण अटेम्प्ट करूयात हा विचार केला आणि 2018ची MPSC मी थोडी सिरियसली घेतली. 2018 मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, म्हणजे मेन्ससाठी गेलो. मग इंटरव्ह्यूचा कॉल आला, इंटरव्ह्यू दिला होता. पण तिथे लक्षात आलं की UPSCचा पॅटर्न आणि MPSCचा पॅटर्न हा पूर्णपणे वेगळा आहे. MPSC बऱ्यापैकी फॅक्च्युअल आहे, MCQ बेस्ड आहे आणि UPSC ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळं दोन्हीकडचा अभ्यास थोडासा डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स एका वर्षात कॅच करता आला नाही. म्हणजे ते चुकातून शिकत गेलेला प्रवास आहे माझा. त्यामुळे 2018ला बेअर मिनिमम मार्क पडले होते, ज्याच्यामुळे मला जी पाहिजे होती ती पोस्ट मिळत नव्हती.
त्यामुळे मग 19 मध्ये पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायचं ठरवलं MPSC वर फोकस करून. आणि मग शेवटी 2019 मध्ये मागच्या ज्या 2018च्या चुका होत्या त्या चुकावर लक्ष केंद्रित केलं, कुठे मार्क कमी पडले होते याचा अभ्यास केला आणि त्यावर काम केल्यानंतर 2019 मध्ये मला पाहिजे होती ती पोस्ट समजा मिळाली. सोबतच माझं त्याही वर्षी UPSCच्या मेन्ससाठी पण सिलेक्शन झालं होतं 2019च्या UPSC मध्ये. पण पूर्ण फोकस MPSC वर होता, कारण 18 मध्ये थोड्याशा मार्कांनी पोस्ट गेलेली होती. माहित होतं की काय केल्यानंतर आपल्याला समजा आपले जे मार्क कमी पडले होते ते मार्क मिळतील, त्यामुळे पूर्ण फोकस MPSC वर होता. ऑप्शनल सब्जेक्टची तयारी केलेली नव्हती, त्यामुळे तिकडे इंटरव्ह्यूला सिलेक्शन होऊ शकलं नाही. आणि मग शेवटी 2020 मध्ये आमचा इंटरव्ह्यू झाला आणि रिझल्ट लागला जून 2020 मध्ये, त्याच्यामध्ये ही पोस्ट मिळाली. सर, तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी पण आम्हाला सांगा. ऍक्च्युली मी एकदम साधारण कुटुंबातून आलेलो आहे. माझे वडील स्टेट ट्रान्सपोर्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून कामाला होते. 2018 मध्ये ते रिटायर झालेले आहेत. आई हाऊसवाईफच आहे आणि मला 2 भाऊ आहेत. एक भाऊ मोठा आहे आणि तो सध्या प्रायव्हेट जॉब करतो पुण्यामध्ये, आणि मला एक लहान भाऊ आहे, त्याचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि त्याचंही सुदैवाने या वर्षी माझ्यासोबतच त्याचं IBPS मध्ये त्याचं PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे यावर्षी. सर, तुम्ही आता म्हणालात की म्हणजे सुरुवातीच्या काळात तुम्ही UPSC करत होतात आणि नंतरचा जो MPSCचा अटेम्प्ट आहे, म्हणजे UPSCचे 2 आणि MPSCचा 1, असे 3 अटेम्प्ट तुम्ही जवळपास एक अभ्यास करत असताना नोकरी करत, म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस पण करत होतात सोबत, असं सगळं करून दिले. तर मग तेव्हा नेमकं तुमचं नियोजन कसं होतं? तुम्ही अभ्यासाला किती वेळ देत होता साधारणतः? ऍक्च्युली जॉब करून होतच नाही असं माझं म्हणणं नाहीये. थोडंच आहे की मला तिथे पडल्यानंतर कळालं की थोडं कॉम्पिटिशन जास्त आहे, त्यामुळे वेळ मिळाला. जेव्हा मी करत होतो तेव्हा जवळजवळ 8 तासाचा जॉब होता. जाणं येणं पकडून मला 9 तास जवळजवळ लागायचे आणि 2 तासाचा क्लास असायचा दिल्लीमध्ये जेव्हा मी होतो तेव्हा. 2-2.5 तासाचा क्लास असायचा. असे मिळून माझे 11-11.5 तास त्याच्यात जायचे. मग बेअर मिनिमम एक 3 ते 4 तास अभ्यासाला देऊ शकायचो. त्या वेळेमध्ये खूप एक्स्ट्रा असं काही करणं शक्य नव्हतं, कारण माझी सुरुवात होती. त्यामुळं जे बेसिक आहे, जे क्लासमध्ये शिकवलं जायचं आणि जे NCERTचे बुक्स आहेत आणि बेसिक जे बुक्स आहेत जे फारच महत्वाचे आहेत, तेवढे बुक्स मी वाचायचो. पण एक्स्ट्रा असं की खूप डीप मध्ये जाता यायचं नाही 4 तास देऊन. ओके सर, माझा पुढचा प्रश्न हा GS म्हणजे पूर्व परीक्षे संदर्भात असेल. पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला तर GS आणि CSAT, तर ह्या दोन्ही पेपरवर आपण इक्वल फोकस देणं गरजेचं आहे की दोन्हीपैकी एकावर जर आपण चांगली पकड ठेवली तरी आपण पूर्व परीक्षा क्रॅक करू शकतो. तुम्ही कसं करत होतात? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की यामध्ये मात्र UPSC आणि MPSC मध्ये थोडासा डिफरन्स पडतो, कारण 2015-16 पासून UPSC मध्ये CSAT क्वालिफाईंग झालेलं आहे आणि जर आणि तिथे पूर्ण लिस्ट ही लागते ती फक्त GSच्या बेसिसवर लागते. त्यामुळं जर तुमचा CSAT बऱ्यापैकी चांगला असेल, म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की तुम्ही 66 मार्क घेऊ शकता, तर मग CSATची तेवढी मेहनत करायची गरज नाही. एक्झामच्या एखादा महिना आधी समजा तुम्ही जर CSAT करत असाल तर ते पुरेसं होऊ शकतं. पण MPSCची गोष्ट पूर्णपणे वेगळी. MPSCला CSAT आणि मार्क दोन्ही मार्काच्या बेसिसवर मेरिट लागतं, म्हणून इथे दोन्ही पेपरला इक्वल इम्पॉर्टन्स आहे. तर मला असं वाटतं की मग त्या केसमध्ये तुम्ही दोन्ही, म्हणजे तुमचा जो विषय खूप चांगला आहे त्या विषयाला थोडासा कमी वेळ दिला आणि जो विषय थोडासा कच्चा वाटतो, जसं GS जर कच्चा वाटत असेल तर तुम्ही 6 तास GS साठी, 4 तास CSAT साठी याप्रमाणे नियोजन केलं तर होऊ शकतं. पण MPSCच्या प्रीसाठी दोन्ही पेपर तेवढेच महत्वाचे आहेत. त्यामुळं तुमचा कल कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही वेळेचं डिस्ट्रिब्युशन केलं पाहिजे, पण दोन्ही पेपरचा अभ्यास तेवढाच महत्वाचा आहे. ओके सर, तुम्ही MPSCच्या पहिल्याच प्रयत्नात इंटरव्ह्यू पर्यंत गेला होतात, म्हणजे एक मुख्य परीक्षेचा पण तुमचा पहिल्या प्रयत्नात चांगला अभ्यास झाला होता आणि बऱ्यापैकी म्हणजे मुख्य परीक्षेचा जो अभ्यास आहे पहिलाच प्रयत्न असल्यामुळे कदाचित तुम्ही पूर्व परीक्षेनंतरच बऱ्यापैकी मुख्य परीक्षेचा अभ्यास केलेला असेल. तर मग नेमकं मुख्य परीक्षेचं नियोजन तुम्ही कसं केलं होतं? सब्जेक्ट कशा पद्धतीने प्रायोरिटाईज केले होते? त्याबद्दल विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? जेव्हा 2018ची प्री मी दिली त्याच्या जस्ट आधी मी माझा जॉब सोडलेला होता
तोपर्यंत लक्षात येऊन गेलं होतं की जॉब करण्यात खूप कमी वेळ मिळतोय आणि तेवढा वेळ मेन्सच्या अभ्यासासाठी पुरेसा नाहीये. हे कळाल्यामुळे मी एमपीएससीच्या प्रीच्या 2018च्या जस्ट आधी मी माझी जॉब सोडला होता. त्यामुळे त्याच्यानंतर माझा पूर्ण वेळ हा रिकामा वेळ होता, म्हणजे पूर्ण वेळ अभ्यासासाठी देता येत होता. तर तेव्हा मी नियोजन असं केलं होतं युपीएससी कडून, कारण युपीएससीचे 2 वर्ष अटेम्प्ट दिलेले असल्यामुळं बऱ्यापैकी माझ्या बेसिक गोष्टी वाचून झालेल्या होत्या. एनसीईआरटी पूर्ण वाचून झालेलं होतं, स्टेट बोर्ड वाचून झालेलं होतं आणि जे बेसिक बुक्स आहेत ती बुक्स वाचून झालेली होती. तर त्याच्यामध्ये मी असं केलं की जवळजवळ 4 महिन्याचा वेळ मिळतो प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये. तर 4 महिन्यामध्ये आणि जीएसचे 4 पेपर आहेत. एक लँग्वेजचा पेपर आहे, 100 मार्क्सचा लँग्वेजचा ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे आणि रायटिंगचा 100 मार्क्सचा पेपर आहे. बाकी 150 मार्काचे GS1, GS2, GS3 आणि GS4 असे पेपर आहेत. तर मी असा अभ्यास केला, मी असा नियोजन असं केलं होतं की ऑलमोस्ट एक महिना एका पेपरसाठी जवळजवळ मिळत होता. त्या हिशोबाने आणि दररोज एक 8 ते 10 तासाचं मिनिमम टार्गेट ठेवलेलं होतं की 10 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्यातले मी 6 ते 7 तास हा मेन जो विषय माझा चालू आहे अभ्यासाचा तो विषय करायचो आणि उरलेला 3 ते 4 तास हा वेळ त्या महिन्याचं करंट अफेअर आणि जो अभ्यास झालेला आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह, कारण एमपीएससीची मेन्स ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह टाईपची आहे. त्यामुळं तुम्ही जेवढे जास्त ऑब्जेक्टिव्ह सोडवाल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये एज मिळतो. म्हणून 2 ते 3 तास मी दररोज ऑब्जेक्टिव्हला द्यायचो आणि बाकी 6 ते 7 तास माझा जो ठरलेला रुटीनचा जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टचा मी अभ्यास करायचो. आणि हे मी आधीच ठरवून ठेवलं होतं की कुठला सब्जेक्ट मला फार अवघड जातो. जसं HRD माझा अवघड जातो, तर HRD हा अवघड जातो कारण HRD युपीएससी साठी असा स्पेसिफिकली सब्जेक्ट नव्हता आणि तो पूर्ण फॅक्च्युअल सब्जेक्ट आहे असं मला वाटायचं. म्हणून जे सब्जेक्ट मला अवघड जातात ते सब्जेक्ट मी आधी करून घेतले होते आणि त्यांचं रिव्हिजन सगळ्यात शेवटी ठेवलं होतं. जवळजवळ एक 10 तासाचा पर डेचा माझा शेड्यूल असायचं. ओके सर, तुम्ही मगाशी म्हणालात की म्हणजे आधीच्या अटेम्प्ट मध्ये ज्या काही चुका झालेल्या होत्या तर त्या दुरुस्त मी पुढच्या अटेम्प्ट केल्या आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला हे यश मिळू शकलं आणि अगदीच उपजिल्हाधिकारी राज्यात दुसरे आलेले आहात. तर मग नेमक्या अशा त्या कोणत्या चुका होत्या आणि त्या चुका मुख्य परीक्षा संदर्भातल्या होत्या की इंटरव्ह्यू संदर्भातल्या होत्या? तुम्ही त्या इम्प्रूव्ह कशा केल्या त्याबद्दल आम्हाला सांगा. नक्कीच. ऍक्च्युअली चुका ज्या काही होत्या, कारण मेरिट जेव्हा लागतं तेव्हा तुमचे मेन्सचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क हे दोन्ही मिळून तुमचं मेरिट लागतं. मला मार्क साधारण होते, म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला 2018 मध्ये इंटरव्ह्यू आणि रायटिंग पेपर हे 2 पेपर सोडून बाकीचे जे मार्क होते ते 430 मार्क आलेले होते. 430 मार्क हे त्यावेळेस जवळजवळ ऍव्हरेज होतं. तर त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या मेनच्या संदर्भात होत्या. म्हणजे जे क्वेश्चन्स माझे चुकले होते, जसं की म्हणजे मी युपीएससी मधून ट्रान्झिशन केल्यामुळं मला एक्झॅक्टली माझी पहिली सगळ्यात मोठी ही चूक झाली की मी सिलेबस खूप मनपूर्वक सिलेबस वाचला नाही. म्हणजे इन द सेन्स की सिलेबस मध्ये महत्वाचं काय आहे ही गोष्ट माझ्याकडून थोडी सुटली. जसं की GS2 मध्ये इथं काही ऍक्ट्स दिलेले आहेत. आमच्यावेळी जवळजवळ 10 ते 12 ऍक्ट्स होते. ते ऍक्ट जवळजवळ 30 मार्काला ते ऍक्ट विचारले जातात, हे फिक्स होतं. पण तेव्हा याच्याकडे माझं समजा लक्ष नव्हतं की मी ठीक आहे ऍक्ट्स आहेत अभ्यासाला आणि आपल्याला वाचायचे, तर मग ते किती डीप मध्ये जाऊन विचारलं जातं, म्हणजे जे मागचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन समजा त्यावेळी बघायचे राहिले. ते जर समजा झालं आणि मग हे 2019चा जेव्हा मी अभ्यास सुरू केला तेव्हा मी आन्सर की आल्यानंतर हे चेक केलं की माझे मार्क कुठं कुठं गेलेले आहेत. म्हणजे मला GS1 ला किती मार्क आहेत, GS2 ला किती मार्क आहेत आणि कोणकोणते प्रश्न जर मी काय केलं असतं तर इम्प्रूव्ह झाले असते. समजा तो प्रश्न मला करेक्ट कसा करता आला असता, जर मी काय वाचलं असतं ते करेक्ट झालं असतं, याचा मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की GS2 मध्ये माझे ऍक्ट्स मुळे जवळजवळ 10 ते 12 मार्क गेलेले आहेत. ते जर ऍक्ट्स मी थोडेसे डिटेलमध्ये जाऊन केले असते बेअर ऍक्ट मधून तर त्या 10 मार्काचा 12 मार्काचा फरक जो की माझ्यामध्ये आणि पोस्टमध्ये फरक राहिला तो फरक समजा तिथंच निघाला असतो. असं पुन्हा गोष्ट ती होती की टाइम मॅनेजमेंट. मला HRDचा पेपर, त्या पेपरमध्ये पहिल्या वेळी मला हे कळत नव्हतं की जे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 निगेटिव्ह मार्किंग होतं, तर मग अटेम्प्ट किती करायला पाहिजे. आणि याचंही समजा त्यावेळी जजमेंट जमलं नाही की 150 प्रश्न आपल्याला 2 तासामध्ये कम्प्लीट करायचे. तर GS2 आणि 3 चा पेपर बराच लेंदी होता. त्यामध्ये मला जे प्रश्न अवघड गेले होते ते मी स्किप करायचो आणि जे आपण नंतर पुढच्या रिव्हिजन मध्ये हे प्रश्न सोडूयात असं ठरवलेलं असायचं. पण GS2 आणि 3 ला मला
ते परत एकदा रिव्हिजन टाकायला वेळ मिळाला नाही. म्हणजे एकदा पेपर झाला आणि जवळजवळ माझे 130, GS 2 मध्ये 130 आणि GS 3 मध्ये 126, 150 पैकी तेवढे अटेम्प्ट झाले. जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर मला थोडासा वेळ एक्स्ट्रा मिळाला असता तर त्यातले 4-5 क्वेश्चन्स जे अवघड वाटले होते मला पहिल्या रिडिंग मध्ये ते मला सुटू शकले असते. तर मग हे टाइम मॅनेजमेंट जे की एक्झामच्या आधी एकदम एक्झामच्या वातावरणात राहून तुम्ही तेवढ्या वेळात पेपर तुम्ही सोडू शकता, जे की मी केलं नव्हतं. मी MCQ सोडवायचो पण त्यामध्ये काही आपल्याला जमतोय का येतोय का एवढं बघितलं जायचं. तर ते जे की एक्झॅक्टली वेळेत येतोय सोडवता येतोय का हे बघणं राहिलेलं होतं असं मला वाटलं. आणि मग 2019 साठी जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा आम्ही टेस्ट सिरीज जॉईन केल्या. काही आम्ही मित्र होतो तर बऱ्याच क्लासच्या टेस्ट समजा आम्हाला पुण्यावरून आमचे मित्र पाठवायचे. तर त्या टेस्ट आम्ही इथं घरी बसून एकदम त्या वातावरणामध्ये की 2 तासाचा टायमर लावून आम्ही सोडवायचो. आणि मग 2 तासामध्ये जेवढे प्रश्न सोडवणं होतील, आधी तसे प्रश्न सोडवणं व्हायचं नाही. पेपर जर लेंदी असेल तर 4-5 प्रश्न समजा सुटायचे. पण मग ती स्पीड की एवढ्या स्पीडनी गेलं तर आपला पेपर कम्प्लीट होतो, हे जजमेंट 2019 मध्ये आलं आणि तेव्हा मी पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकले. तर या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. अच्छा सर, तुमची GS 4 ची स्ट्रॅटेजी कशी होती? म्हणजे जो GS 4 आहे अर्थशास्त्र आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यात इन्क्लूड होतं, तर नेमकी कोणकोणती पुस्तकं तुम्ही त्यासाठी वापरली आणि अभ्यास कशा पद्धतीने केला याबद्दल विद्यार्थ्यांना सांगा. आता GS 4 मध्ये एक सायन्स अँड टेक आणि इकॉनॉमी हे 2 पार्ट आहेत. जवळजवळ 110 मार्क्सचं तुम्हाला इकॉनॉमी बद्दल विचारलं जातं आणि 40 मार्क्सचं जवळजवळ सायन्स अँड टेकचा पार्ट आहे. MPSC ची एक खूप चांगली गोष्ट ही अशी आहे की त्यांनी सिलेबस एकदम पॉइंट टू स्पेसिफाय केलेला आहे. त्याच्या बाहेर सहसा विचारलं जात नाही. म्हणजे जर तुम्ही सिलेबस एकदम बाय हार्ट केलेला असेल आणि बरोबर ते सगळे मुद्दे कव्हर केलेले असतील तर बऱ्यापैकी तुम्हाला हे लक्षात येतं की क्वेश्चन त्याच्यातूनच विचारले जातात. म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं बाहेर काही विचारलं जात नाही. तर पहिले 2 वर्ष जेव्हा मी UPSC अभ्यास करत होतो तेव्हा जे UPSC साठी वापरले जातात ते काही बुक मी वाचलेच होते, त्याच्यावरून कॉन्सेप्ट क्लिअर झालेल्या होत्या. पण स्पेसिफिकली जेव्हा इकडचे पेपर मी पाहिले तेव्हा असं लक्षात आलं की काही फॅक्च्युअल गोष्टी, काही महाराष्ट्राच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या की UPSC ला गरजेच्या नाहीये ते इकडे गरजेच्या आहेत. म्हणून यामध्ये मी एक देसले सरांचं दीपस्तंभचं बुक आहे ते पुस्तक मी वाचायचो. त्याचे 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. हे दोन्ही पार्ट मी वाचलेले. कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी म्हणजे आधी UPSCच्या वेळी मृणाल सरांचे म्हणजे व्हिडिओज काही पाहिले होते, त्याच्यातून बऱ्यापैकी माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या होत्या. आणि इथे असताना एक देसले सरांचं पुस्तक महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे, त्याच्यात जवळजवळ 8 ते 10 प्रश्नांची त्याच्यामध्ये हेल्प होते. तर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्व्हे आणि भारताचं आणि महाराष्ट्राच्या दोन्हीचं बजेट, तर या 3 गोष्टी होत्या ज्या इकॉनॉमीसाठी मी करायचो. आणि सायन्स अँड टेक साठी बऱ्यापैकी आता असं एक पर्टिक्युलर असं कुठलं एक बुक नाहीये की ज्या ठिकाणी सगळं काही तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. तर ते टॉपिक बघून काही विजार्डच्या बुकमधून काही गोष्टी, काही विकिपीडिया मधून सर्च करून, जसं की आपलं लॉन्च प्रोग्राम सगळे आपले PSLV, GSLV यांची माहिती वगैरे, तर हे सगळे बऱ्यापैकी विकिपीडियाची मदत त्याच्यामध्ये घेतली होती. आणि काही टॉपिक रंजन कोळंबे सरांचं जुनं पुस्तक आहे 2011चं, आमच्या वेळी त्याचं नवीन एडिशन आलं नव्हतं, तर बेस म्हणून ते पुस्तक केलेलं होतं. आणि सोबतच जे आपले NCERTचे 8वी ते 10वीचं सायन्स आहे ते सायन्स पण त्याच्यामध्ये त्याचीही बऱ्यापैकी मदत झाली. त्याच्यामध्ये 11वी पर्टिक्युलरली 11वी आणि 12वी मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काही टॉपिक आहे, तो टॉपिक जशाच तसा इकडे विचारला जातो, तर त्याचीही मदत झाली त्याच्यामध्ये. ओके सर, मग अशी तुम्ही टेस्ट सिरीजचा उल्लेख केला आणि तुम्ही म्हणालात की म्हणजे तुमचे मित्र तुम्हाला टेस्ट पेपर पाठवायचे आणि तुम्ही ते घरी सॉल्व्ह करायचे. पण बऱ्यापैकी वेळा या क्षेत्रात विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुम्ही तिथे जाऊन टेस्ट सिरीज लावणं, सॉल्व्ह करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. कारण त्या एन्व्हायरमेंटची तुम्हाला सवय होते, ते प्रेशर कसं हँडल करायचं याची तुम्हाला सवय होते. तर खरोखर हे तितकं गरजेचं असतं का की ते टाइम कन्झ्युमिंग होतं तिथे जाऊन पेपर सॉल्व्ह करणं? नाही, आता हे डिपेंड करतं. आता मला असं वाटतंय की FPSCचा किंवा म्हणजे कुठल्याही कॉम्पिटेटिव्हचा एक्झामचा अभ्यास हा बऱ्यापैकी डिसेंट्रलाइज झालेला आहे. पहिले काही कसं, जसं की पुणे, दिल्ली आणि म्हणजे असे काही स्पॉट्स होते की जिथे गेल्यानंतरच तुम्हाला एक एज मिळतं.
मला असं वाटतं की आता जसं की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, जसं आपला अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे, युट्यूबवर काही चॅनल्स आहेत, खूप चांगल्या पद्धतीनं तिथं बेसिक कव्हर केलं जातं. मृणाल सरांचे व्हिडिओ जसं मी म्हणालो, ते व्हिडिओ आम्ही युट्यूबवरूनच पाहिले. तर असं डिसेंट्रलाइज झालेलं आहे. तर तुम्हाला मार्गदर्शन गरजेचं आहे. तर तुम्ही जर मध्ये असाल तर मग, आणि तिथं तुम्हाला जायला तेवढा वेळ जाणार नसेल, तर ते वातावरण तुम्हाला चांगलं पडू शकतं. पण समजा तुम्ही जर रिमोट एरियामध्ये राहता, जसं की मी आता पुण्यापासून 300 किलोमीटर दूर माझं गाव आहे, तर मी इथे राहत होतो, तर इथून तिथे जाणं हे शक्य नव्हतं. आणि ऑनलाईन मध्ये तो फील जो की एमपीएससी, कारण एमपीएससी ऑफलाईन आहे, तर ऑनलाईन मध्ये तो फील मिळत नव्हता. म्हणून मग, आणि कसं याच्यामध्ये मला असं वाटतं की एक 2-3 मित्रांचा एक चांगला ग्रुप तुमचा गरजेचा आहे, जे की तेवढेच सिरियस आहेत अभ्यास करण्यासाठी, आणि त्याच्या की कोणी त्यातलं तुमचं ध्येय विचलित करणार नाही, असं एक चांगला ग्रुप की जे सगळे अभ्यासासाठी सिरियस आहेत, असा जर तुमचा ग्रुप असेल, तर तुम्ही ते वातावरण जे एक्झाम मध्ये असणार आहे ते वातावरण तुम्ही घरी क्रिएट करू शकता. राहिला प्रश्न, जर तुम्ही पुण्या किंवा दिल्लीमध्ये राहत असाल, म्हणजे एकदम त्या सेंटरच्या जवळ राहत असाल, आणि तुम्हाला घरी तसा ग्रुप नसेल, तर मग मला वाटतं की हरकत नाही. तो जर वेळ जास्त जात नसेल तर मग लावायला हरकत नाही. पण मला वाटतं की ते कंपल्सरी नाहीये. म्हणजे जर तुम्ही दूर राहत असाल तर ते तेवढं गरजेचंही नाहीये. समजा तुम्ही जर तसं वातावरण तयार करू शकलात तर तोच परिणाम तुम्ही घरी पेपर सोडूनही मिळतो. ओके, म्हणजे तुम्ही कुठे राहत आहात आणि तुम्हाला ऍक्सेस किती आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड. हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? सर, तुम्हाला 2 मुलाखतींचा अनुभव आहे, तर तुम्ही मुलाखतीची तयारी कशी केली आणि तुमचा मुलाखतीचा अनुभव कसा होता त्याबद्दल आम्हाला सांगा. जेव्हा 2018 मध्ये मला हे माहित होतं की मला जे मेन्सचे मार्क आहेत, कारण एमपीएससीचं हे खूप ट्रान्सपरंट आहे की तुम्हाला कार्बन कॉपी मिळते आणि त्याच्यानंतर की येते एमपीएससी ऑफिशियल, त्याच्यावरून तुम्हाला किती मार्क आले ते जवळजवळ एक्झॅक्ट माहित असतं. तेव्हा मला हे माहित होतं की माझे मार्क ऍव्हरेज आहेत. तर मुलाखतीमध्ये आपल्याला खूप जास्त मार्क मिळाले तर कदाचित आपल्याला पोस्ट मिळू शकते. पण तेव्हा मी कळंबला आलेलो होतो, म्हणजे माझ्या होम टाउनला. तर आमचा जो 4-5 जणांचा ग्रुप होता, त्याच्यातले रवींद्र चौधरी सर आणि बाबळे सर यांना जवळजवळ 4-5 मुलाखतीचा अनुभव होता. त्यामुळे तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण घरीच अभ्यास करूयात, आणि एकमेकांच्या मदतीनं की तुम्हाला काय काय विचारलं होतं आणि या वर्षीचे मुद्दे काय आहेत, हे मुद्दे काढून आपण घरी अभ्यास करून स्वतःच्या याच्यावर की आपल्या बेसिक नॉलेजवर किती करता येतं हे करूयात, म्हणून आम्ही डायरेक्ट मुलाखत फेस केली. तेव्हा मला 50 मार्क मिळाले मुलाखतीला. विश्राम सरांचं पॅनल होतं. मग 2018-19 मध्ये मात्र मला मार्क चांगले होते आणि शक्यता होती की चांगला रँक मिळेल. तेव्हा इंटरव्ह्यूचाही तेवढाच महत्वाचा रोल आहे, तर मग पूर्ण 100% आपण द्यायचंय असं ठरवून 2019ची तयारी मी पुण्याला राहून केली. तसं मी दिल्लीला होतो, मला सारथीची स्कॉलरशिप मिळालेली होती युपीएससीच्या पुढच्या तयारीसाठी. पण ते स्किप करून मी 1 महिन्यासाठी पुण्याला आलो. मार्चच्या महिन्यामध्ये माझा इंटरव्ह्यू होता 12 मार्चला. तर मी फेबच्या 10 तारखेच्या आसपास मी पुण्याला आलो आणि पुण्यामध्ये राहून तिथे भोळे सर आहेत युनिकचे, आणि रंजन कोळंबे सर आहेत. त्या दोघांचीही मला खूप मदत झाली. म्हणजे भोळे सरांनी जवळजवळ माझे 5 ते 7 मॉक इंटरव्ह्यू घेतले आणि कोळंबे सरांनी माझे 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू घेतले, आणि प्रत्येक मॉक इंटरव्ह्यू मध्ये काय चुका होत आहेत हे मला सांगितलं आणि काय इम्प्रूव्ह करायला मला सांगितलं. तर 2019च्या एक्झामसाठी जेव्हा 20 मध्ये इंटरव्ह्यू झाला, त्याची तयारी मात्र मी पुण्यामध्ये राहून केली. आणि तिथं समजा सगळेच इंटरव्ह्यूला आलेले मुलं होते, तर त्यांच्यासोबत राहून तयारी केल्यामुळे त्या वर्षी थोडीशी चांगली तयारी झालेली होती. ओके सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मी तुम्हाला विचारेन, म्हणजे तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डॉक्टर आहात आणि तिथपर्यंतचा सुद्धा आपण जर तुमचा अकॅडमिकचा ग्राफ बघितला, तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही मेन्शन केलं की सीईटी मध्ये तुम्हाला 200 पैकी 196 मार्क्स आहेत, आणि बऱ्याच साऱ्या अधिकाऱ्यांचे इंटरव्ह्यूज घेत असते, तर त्यांचा पण आपण अकॅडमिकचा ग्राफ बघितला तर अभियांत्रिकी बॅकग्राऊंड असेल तरी चांगल्या कॉलेजेस मधून ते पास आउट असतात, 10वी-12वीला रँकर्स असतात. तर मला विचारायचं असं आहे की मग हे गुणवत्ताचं क्षेत्र आहे का? एक ऑन अन ऍव्हरेज अकॅडमिक्स असणाऱ्या विद्यार्थ्याने या क्षेत्राकडे येताना विचार करायला हवा का? तुम्हाला काय वाटतं?
मला असं वाटतं की या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला जर सक्सेस पाहिजे असेल तर सक्सेस हे दोन गोष्टीचं प्रोडक्ट आहे असं मला वाटतं. एक तर तुमचं हार्डवर्क आणि दुसरं म्हणजे तुमचं टॅलेंट. जर आणि याचं मल्टिप्लिकेशन जर सक्सेस असेल तर मग तुमच्याकडे एक बाजू थोडीशी कमी आहे असं वाटत असेल तर दुसरी बाजू जर तुम्ही जास्त वाढवू शकत असाल तर तुमचा रिझल्ट सेम मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ऍव्हरेज स्टुडंट आहोत तर मग तुम्हाला तेवढी जास्त मेहनत करावी लागणार, कॉम्पिटिशन मोठं आहे. दोन्हीपैकी एक तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही हार्डवर्क ही तेवढं जास्त करण्याची तयारी, जर तुम्ही ऍव्हरेज स्टुडंट असाल पण तुमची हार्डवर्क करण्याची खूप जास्त तयारी असेल तर कोणालाही याच्यामध्ये यश मिळू शकतं. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आहेत ज्या मला वाटतं महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट तर तुम्हाला स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे की हा मी करू शकतो. दुसरी गोष्ट तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सिलेबस व्यवस्थित माहीत पाहिजे आणि त्याच्यानुसार तुमचं प्रॉपर प्लॅनिंग झालं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रॉपर प्लॅनिंगचं आता बऱ्यापैकी विद्यार्थी प्लॅनिंग करतात. म्हणजे टाइम टेबल सगळ्यांचं असतं की मी 7 वाजता उठेल, मी 7:30 वाजेपर्यंत असं करेल. मग एवढे डिटेलमध्ये प्लॅनिंग करण्याची गरज नाहीये. एक ढोबळ मानानं प्लॅनिंग असेल की माझं एवढे तास माझा अभ्यास करायचा आहे, हा सिलेबस मला संपवायचा आहे. तर जर त्या प्रकारचं एक ढोबळ प्लॅनिंग तुमचं असेल तर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे. बऱ्यापैकी विद्यार्थी प्लॅनिंगच्या स्टेज पर्यंत बरोबर जातात पण मॅक्सिमम म्हणजे जे सक्सेसफुल होतात आणि जे सक्सेसफुल होत नाहीत त्यांच्यामध्ये फरक काय असतो तर यांनी केलेलं प्लॅनिंग हे ते योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करतात. तर इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. ते ज्याला जमतं त्याला समजा सक्सेस मिळू शकतं. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर मार्गदर्शन. म्हणजे समजा तुम्ही प्लॅनिंग पण केलंय आणि तो अभ्यास पण बराच करताय, तुम्ही हार्डवर्क पण घेताय पण तुमचं जे काही हार्डवर्क आहे ते योग्य डायरेक्शननी जात नाहीये, ते चुकीच्या डायरेक्शननी जात आहे. म्हणजे एक्झामसाठी दुसरं काहीतरी महत्वाचं आहे आणि तुम्ही वाचताय म्हणजे मेहनत दुसऱ्या कशावर तरी घेताय, हेही चुकलं नाही पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला इनिशियल याच्यामध्ये मार्गदर्शन, खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं तर या 4 गोष्टीचं कॉम्बिनेशन असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होऊ शकता असं मला वाटतं. त्यामुळे साधारण विद्यार्थी जरी असेल, म्हणजे ऍव्हरेज कॅलिबरचा विद्यार्थी असेल तरी जर त्याची तयारी असेल खूप जास्त हार्डवर्क करण्याची तर त्याला नक्कीच यश मिळू शकते याच्यामध्ये. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की या सद्यस्थितीत तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? मी सल्ला हाच देईल की कोणतीही स्पर्धा परीक्षा ही जर तुम्हाला आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्की क्वालिफाय करू शकता. फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याच्या आधी स्वतःचं पूर्ण अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर की मी या क्षेत्रासाठी फिट आहे की नाही, तुमचा ऍप्टिट्यूड त्या क्षेत्रासाठी आहे की नाही याचा प्रॉपर अभ्यास करून नंतर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलं पाहिजे. कारण विद्यार्थ्याचं प्रमाण एवढं जास्त आहे तर त्याचं कारण हेच आहे की करतोय दुसऱ्या कोणीतरी की मी त्या क्षेत्रासाठी फिट आहे की नाही याचा अनालिसिस करून जर तुम्ही उतरलात आणि एकदा तुम्ही उतरलात तर तुमचं 100% जर देऊन तुम्ही प्रयत्न केलात, प्रॉपर मार्गदर्शन घेऊन आणि जसं मी सांगितलं की प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन जर केलं तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. त्यामुळं उतरण्याच्या आधी स्वतःचं अनालिसिस करा आणि मग त्याच्यानंतर मात्र तुम्ही 100% द्या, नक्कीच यशस्वी व्हाल. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर रवींद्र शेळके यांनी आपल्याला हे क्षेत्र, आपण ह्या क्षेत्राला सूट होत आहोत की नाही, हे क्षेत्र आपल्याला सूट होत आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण या क्षेत्राकडे वळण्याचा एक मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्या संदर्भात पण आपल्याला गायडन्स केलेला आहे. मुख्य परीक्षेत स्पेसिफिकली GS4 ची त्यांची स्ट्रॅटेजी, त्यासाठी त्यांनी कोणकोणती पुस्तकं वापरली त्याबद्दल पण त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांनी मुलाखतीची तयारी कशी केली, टेस्ट सिरीजचा नेमका ह्या प्रोसेसमध्ये काय रोल असतो या संदर्भात पण आपल्याला गायडन्स केलेला आहे आणि याचा तुमच्या प्रिपरेशन मध्ये नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. सर, तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहभागी झालात, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि विश ऑल द बेस्ट फ्रॉम अनअकॅडमी. धन्यवाद. थँक्यू.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचा इंटरव्ह्यू जो मुलाखत घेण्यात आली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. सर्व काही तुमच्यापर्यंत आम्ही सोपवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच व्हिडिओच्या खाली एक अनअकॅडमीची लिंक दिलेली असणार, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. त्या ॲप मध्ये तुम्हाला सर्व काही फ्री ऑफ कॉस्ट खूप काही कंटेंट भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही PDF डाउनलोड करू शकतात, स्पेशल फ्री लेक्चर्स बघू शकतात. फक्त ते बघण्यासाठी तुम्हाला एक कोड वापरावा लागेल. तो कोड आहे कॅपिटल लेटर्समध्ये विदाउट स्पेस MPSC लाईव्ह. परत एकदा सांगतो, MPSC लाईव्ह. तर असेच वेगवेगळे सर्व काही व्हिडिओ इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. भारतातील सर्वात दिग्गज अशी ऑनलाईन प्लॅटफॉर्म एज्युकेशनल फील्डमध्ये आपल्या MPSC कॅटेगरीमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओ करता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.